नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण केळी आणतो, पण बऱ्याचदा ती खायची राहून जातात, मग ती खूप पिकतात. अशी पिकलेली केळी चवीला छान लागत नाही, त्यामुळे ती बऱ्याचदा आपण फेकून देतो. पण त्याच केळापासून आज बनवला आहे एगलेस आणि स्पॉन्जी केक. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपण 3 पिकलेली केळी घेतलेली आहे. ती आता आपण स्मॅशरने स्मॅश करूया. हे बनाना मी व्यवस्थित स्मॅश केलेले आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा वाटी रिफाइंड ऑइल, पाऊण वाटी बारीक केलेली साखर. आता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, साधारण 7 ते 8 मिनिटं. 4 ते 5 मिनिटं फेटल्यानंतर याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट. एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूयात. इथं मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा. आता आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे. आता आपल्याला या बॅटरमध्ये चाळलेला मैदा ॲड करायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने करायचं आहे. इथं मी थोडेसे काजू आणि चोको चिप्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडे ॲड करूया. थोडे बाजूला पण ठेवलेले आहेत, आपण वरून केकवर टाकूयात. आता एकदा हे मिक्स करून घेऊया. केकचा टिन घेतलेला आहे. आता आपण याला ऑइल लावून घेऊया. आता या टिनमध्ये हे बॅटर ॲड करूया. टॅप करूया असं. केकवर आता गार्निशिंगसाठी काजूचे तुकडे आणि चॉकलेट चिप्स घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता. आपण हा केक गॅसवर कढईमध्ये बेक करणार आहोत. मी गॅसवर इथं कढई साधारण 7 ते 8 मिनिटं गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. आता आपण केकचा टिन याच्यामध्ये ठेवूया. याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. साधारणपणे हा केक गॅसवर बेक होण्यासाठी 45 ते 50 मिनिटं लागतात. केक बेक करायला ठेवून साधारण 45 मिनिटं झालेली आहेत. एकदा चेक करूयात आपण. आपला केक खूप छान बेक झालेला आहे. तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने असं चेक करू शकता. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर नाईफच्या साहाय्याने अशा कडा सैल करून घ्यायच्या आहेत, म्हणजे केक पटकन निघतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.